वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। मला कलर मारते अंकुर चव्हाण कुठे असतील कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे। अंकुर चला या ठिकाणी आपण पाहतोय तर या संपूर्ण स्पर्धेतील तिसरा सामना, पहिल्या फेरीतील तिसरा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। श्री हनुमान कर्दे आणि त्यांच्या विरोधामध्ये महालक्ष्मी जालगाव असा या ठिकाणी दोन तुल्यबळ संघातील सामना या ठिकाणी पाहायला मिळेल। दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत। श्री हनुमान कर्दे संघाला आपण पाहिलं तर अनेक स्पर्धा सातत्याने खेळत आलाय, परंतु महालक्ष्मी जालगाव संघ अगदी खूप स्पर्धेनंतर या ठिकाणी दाखल झालेला पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपण पाहिलं तर महालक्ष्मी जालगाव संघाने आपली घरची स्पर्धा खेळली आणि त्यानंतर समोर या ठिकाणी दाखल झालाय। चांगल्या दर्जाचा खेळ महालक्ष्मी जालगाव संघ देखील करतो, परंतु राजा भांबीड यंदाच्या हंगामात थोडासा आउट ऑफ फॉर्म आहे। दुसऱ्या बाजूला श्री हनुमान कर्दे संघासाठी जय जाधव हा खेळाडू सातत्याने गुणाशी कमाई करत आलाय। त्याच्यासोबत श्रेयसला देखील आपण पाहिलं चांगल्या दर्जाचा खेळ दोन्ही खेळाडू करतात आणि या दोन्ही संघाने या ठिकाणी आपण पाहतो तर पहिल्या विजयाशी या ठिकाणी मात्र सुडूक असेल। पहिल्या विजयाकडे जाण्याचा प्रयत्न या दोन्ही संघाच्या माध्यमातून केला जाईल। एका बाजूने महालक्ष्मी जालगाव संघ जो संघ सातत्याने आक्रमण करताना तुम्हाला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूने श्री हनुमान कर्दे संघ पहिला सत्र थोडासा शांत सेमी खेळेल, दुसऱ्या सत्रामध्ये आक्रमण श्री हनुमान कर्देचा संघ देखील करताना पाहायला मिळेल। याच दरम्यान चढाई मार्गवरती जर्सी क्रमांक 7 जय जाधव या खेळाडूला आक्रमणासाठी पाचारण केलंय। समोर बलाढ्य असं आपण पाहिलं तर महालक्ष्मी जालगाव संघाचा हा डिफेन्स या ठिकाणी आपला किल्ला लढवतोय, डिफेन्स करतोय, क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं। एक शांत सेमी खेळ केला आणि त्यानंतर मात्र माघारी परतलाय आणि आकाश या खेळाडूला चढाई मार्गवरती पाचारण केलंय। महालक्ष्मी जालगाव संघासाठी हा खेळाडू अनेक स्पर्धेमध्ये तारणहार ठरलाय। या खेळाडूच्या परफॉर्मन्स वरती संबोधक कुठे ना कुठे महालक्ष्मी जालगाव संघाचं भवितव्य देखील या ठिकाणी टिकून राहू शकतं। या खेळाडूचा खेळ भरला तर मात्र सातत्याने महालक्ष्मी जालगाव संघ विजयाच्या दिशेने धावेल, परंतु तर जर या ठिकाणी आकाश थोडासा शांत सेमी पाहायला मिळाला तर मात्र कुठे ना कुठे एक प्रश्नचिन्ह महालक्ष्मी जालगाव संघासाठी उभं राहील। या ठिकाणी मात्र आपण पाहतोय आकाशने मात्र चुका केल्यात, प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये गुण जमा झालाय। या ठिकाणी मात्र श्री हनुमान कर्दे संघाचा चढाईपटू सक्सेसफुल ठरलाय। आकाश या खेळाडूला बॅकलाईनच्या पाठी पाठवलाय आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तर थर्ड रेट तिसरी चढाई पाहायला मिळते आणि तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी जर्सी क्रमांक 7 या खेळाडूला आपण पाहतोय आणि या खेळाडूला देखील रोखण्याचं काम केलं गेलंय। डिफेन्स न कर्दे संघाच्या डिफेन्स एक म्हटलंय गुणाशी कमाई होतीये। सक्सेसफुल डिफेन्सच्या जोरावरती श्री हनुमान कर्दे संघाच्या खात्यामध्ये अजून एका गुणाची भर पडेल। श्रेयस या खेळाडूला आपण पाहतोय चढाई मार्गमध्ये पाचारण केलं गेलंय। समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे। शांत सेमी खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय। या दोन सामना असेल दुर्गादेवी मुरुड वर्सेस खेमराज हरणे। दोन्ही संघाला पहिला पुकार। खेमराज हरणे वर्सेस दुर्गादेवी मुरुड, दोन्ही संघाला पहिला पुकार। मी श्री केकेडी क्रीडा मंडळाचे सदस्य विनोद कदम यांना विनंती करतो, रसाळ साहेब इथे उपस्थित झाले, आपण त्यांना श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं, तसेच त्यांची शालही घेऊन त्यांचं स्वागत करायचं। श्री केकेडी क्रीडा मंडळाचे सदस्य विनोद कदम। मित्र हॅलो रॉबिन मन्ना कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे। या मंडळाचे नेहमी हितचिंतक नेहमी आमच्या पाठीशी असतात असे आमचे मित्र रॉबिन मन्ना, आपण व्यासपीठावर यायचं आहे। रॉबिन मन्ना कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे। रॉबिन मन्ना यांचं शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ स्वागत करतील। मी विनंती करतो रवींद्र वाडकर
रॉबिन मन्ना यांचं श्रीफळ शाल व पुष्पवृत्तीने स्वागत करतील श्री केकेडी क्रीडा मंडळाचे सदस्य रवींद्र वाडकर यांना विनंती करतो रॉबिन मन्ना यांचं श्रीफळ शाल व पुष्पवृत्ती देऊन या ठिकाणी व्हॅलिड रेड करदे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते प्रत्युत्तर म्हणून जालगाव संघाच्या माध्यमातून आकाश या खेळाडूला पुन्हा एकदा आपण पाहतोय 5 रन केलं गेलंय चढाई मार्कवरती आक्रमण करण्यासाठी परंतु इथे मात्र पुन्हा एकदा मधल्या फुटी डिफेंडर सक्सेसफुल होतोय डिफेन्स एकवटलाय गुणाची कमाई होतीये करदे संघाच्या खात्यामध्ये गुणाची कमाई होईल अगदी चांगल्या दर्जाचा खेळ करदे संघाच्या माध्यमातून आज मात्र पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला जालगावचा संघ या ठिकाणी थोडासा स्ट्रगल करतोय जयला मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा गुणाची कमाई केली आहे अगदी स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती खूप खोल वाजवून या ठिकाणी गडी टिपला जातोय प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी जर्सी क्रमांक 2 निखिल परब उपस्थित झालेत मी विनंती करतो साहिल निर्मळ आपण त्यांना श्रीफळ व पुष्पगुच्छ स्वागत करत आहे साहिल निर्मळ निखिल परब यांचा पुष्पगुच्छ आणि श्रीफळ त्यांचं स्वागत करतील ये 4 पॉइंट 2 जन के लिए तो 4 2 + 2 इसका 1 जन है 7 एक खाए ना पेट भर या ठिकाणी पुन्हा एकदा राजा भाबीड या खेळाडूला आपण पाहतोय जालगाव संघाच्या माध्यमातून आक्रमण करेल जर्सी क्रमांक 8 धावपुऱ्या शैलीचा हा चढाईपटू आपण पाहतोय आक्रमणासाठी सज्ज झालाय प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न आहे परंतु करदे संघाचा डिफेन्स आतापर्यंत सुरेख खेळ करतोय अगदी शेवटच्या काही सेकंदामध्ये अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु आज वेळेस आपण पाहिलं तर योग्य ती सावधगिरी बाळगली गेली आहे कुठल्याही संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी मात्र नुकसान होत नाहीये भरपाई होत नाहीये प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी जर्सी क्रमांक 10 या खेळाडूला 5 रन केलंय अगदी वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न आहे मधल्या अपैती डिफेंडर वरती रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न आहे दावा ठोकला जातोय परंतु पंचांचा इशारा काय असेल या ठिकाणी अपील फेटाळली गेली आहे गुणाची कमाई होत नाहीये अगदी आपण पाहिलं तर जर्सी क्रमांक 10 खेळाडू मधल्या अपैती डिफेंडरला टिपल्याचा दावा करत होता परंतु आपण पाहिलं तर पंचांनी मात्र अपील फेटाळली गुणाच्याही आपण पाहिलं तर खात्यामध्ये गुणाची भर पडली नाहीये स्थिरावलेला स्कोर कार्ड दोन्ही संघाचे या ठिकाणी पाहायला मिळतोय श्री केकेडी क्रीडा मंडळ काळगाईकोंड दापोली यांच्या माध्यमातून चालू असलेली भव्य दिव्य अशी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि या संपूर्ण स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे पहिल्या दिवसामध्ये चालू असलेला सामना देखील तितकाच महत्वपूर्ण करदे संघ या ठिकाणी मात्र चांगल्या दर्जाचा खेळ करतोय सातत्याने अनेक स्पर्धा दापोली तालुक्यातील खेळत आलाय त्यामुळे आपण पाहिलं तर चांगल्या फॉर्म मध्ये चांगल्या टच मध्ये आहेत सर्वच खेळाडू जयचा देखील भन्नाट खेळ आज मात्र आपण पाहतोय या ठिकाणी चढाईपटूला पुन्हा एकदा रोखलं गेलंय सक्सेसफुल होतोय डिफेन्स श्रीमान चव्हाण इथे उपस्थित झाले नेहमीच मंडळातून सहकार्य असतं मी विनंती करतो हम लोग के पॉइंट श्रीमान यांचं प्रकाश साळवी विनंती करतो आपण श्रीफळ पुष्पगुच्छ व शाल देऊन श्रीमान चव्हाण यांचा सत्कार करायचा आहे राजेंद्र पवार श्रीमान चव्हाण यांचा सत्कार करतील प्रकाशजी साळवी 28 हुए थे कबड्डी में हम लोग सालावतप्रमाणे केकेडी क्रीडा मंडळाची श्री केकेडी क्रीडा मंडळाची ही वाटचाल नेहमीच चालू राहील त्या उद्देशाने ही स्पर्धा सालावतपणे आपण
चालू ठेवलेले आहे. गावागावातील खेळाडूचा खेळ हा आपल्याला बघण्यासाठी उत्सुकतेने जे उभे आहेत. आज ही यूट्यूबच्या मार्फत या आपण दुर्वा स्पोर्ट यांच्या विद्यमाने जी ही स्पर्धा आज आपण घरी बसूनही बघू शकतो. दुर्वा स्पोर्टच्या पूर्ण टीमला श्री केकेडी क्रीडा मंडळाच्या वतीने आम्ही आपले आभारी आहोत. आपली स्पर्धा ही सर्वांपर्यंत आपण पोहोचवता त्याबद्दल पुन्हा एकदा मंडळाच्या वती आपले आभार. चला या ठिकाणी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून प्रथमेश या खेळाडूला आक्रमणासाठी या ठिकाणी आपण पाहतोय तर पाचारणी केले गेले. समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न केला जातो या ठिकाणी, परंतु डिफेन्स आज मात्र चांगल्या दर्जाचा खेळ करतोय खर्दे संघाचा. अगदी प्रत्येक चढाईपटूचा पूर्ण अभ्यास करून या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि खर्दे संघाने या ठिकाणी मात्र डिफेन्स मार्फत चांगली कामगिरी सातत्याने बजावली आहे. या ठिकाणी 3rd रेड समीगुल वाचलाय आणि तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 7 जय जाधव या खेळाडूला आपण पाहतोय. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आहे आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय प्रयत्न फसलाय. मल्टी पॉइंट रेड पुन्हा एकदा जय जाधव या खेळाडूच्या नावावरती राहिली आहे. स्कोर कार्ड कडे जाऊया. स्कोर कार्ड या ठिकाणी पाहायला मिळतोय. 17 गुणांवरती कर्देचा संघ खेळतोय तर 7 या गुणसंख्येवरती जालगावचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. 10 गुणांची भक्कम अशी आघाडी या ठिकाणी पाहायला मिळते कर्दे संघाकडे. महालक्ष्मी जालगाव संघाला पलटवार करावा लागेल. आकाश आज मात्र थोडासा आउट ऑफ फॉर्म आहे. राजा बांबीड देखील आपण पाहतोय सातत्याने थोडासा आउट ऑफ फॉर्म. चांगल्या दर्जाचा खेळ करणं गरजेचं आहे. गुणाची कमाई या ठिकाणी होती आहे महालक्ष्मी जालगाव संघासाठी. प्रथमेश या ठिकाणी मात्र सक्सेसफुल झाला. मधल्या डिफेंडरला टिपलं गेलाय. एका गुणसंख्येने या ठिकाणी गुणफलक या ठिकाणी पुढे सरकत आहे जालगाव संघाचा. आणि त्यानंतर मात्र जय जाधव या खेळाडूला अगदी मिड लाईनच्या जवळ सक्सेसफुल डिफेन्स केलाय. डिफेन्स एकवटला. महालक्ष्मी जालगाव संघाचा डिफेन्स सक्सेसफुल होतोय. गुणाची कमाई केली जाते महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये. अगदी काही काळ थोडासा शांत संयमी असलेला डिफेन्स या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमक होतोय. महालक्ष्मी जालगाव संघ आक्रमकतेसाठी ओळखला जातो, परंतु आज मात्र थोडासा शांत पाहायला मिळतोय. परंतु पलटवार करण्यासाठी सज्ज झालाय. डिफेन्स मार्फत गुणाची कमाई केली गेली आहे. त्यानंतर महालक्ष्मी जालगाव संघाचा चढाईपटू या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये आक्रमक, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा शांत सेमी खेळ. रिकाम्या हाताने माघारी परततोय. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर केलाय. माघारी परतलाय आणि त्यानंतर मात्र जर्सी क्रमांक 10 या खेळाडूला पाचारणी केले जात आहे कर्दे संघाच्या माध्यमातून. कारण जयला आपण पाहिलं तर तो मात्र बॅकलाईनच्या पाठी बसलेला पाहायला मिळतोय. संभवतः रिवाईव्ह होण्याचा क्रमांक या ठिकाणी दुसरा असेल जय जाधव या खेळाडूचा, परंतु जर्सी क्रमांक 10 या खेळाडूने या ठिकाणी मात्र गडी टिपल्याचा दावा केलाय. परंतु पंचांचा इशारा येणं अजून देखील बाकी आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय तर अपील फेटाळली गेली आहे. पुन्हा एकदा गुणाची कमाई होत नाहीये. जर्सी क्रमांक 10 खेळाडू सातत्याने गडी टिपल्याचा दावा करतोय, परंतु आतापर्यंत यश आलं नाहीये. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय आकाशनं मात्र प्रयत्न केले होते. अनुमान उडी मारण्याचा प्रयत्न फसलाय. पुन्हा एकदा डिफेन्स मार्फत करते संघासाठी गुणाची कमाई होतीये. पलटवार करण्याची संधी शोधतोय या ठिकाणी जालगावचा संघ, परंतु पलटवार करू देत नाहीये कर्देचा संघ. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक गुणासाठी या ठिकाणी मात्र संघर्ष करावा लागतोय. दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत, त्यामुळे सामना देखील तितकाच हाय व्होल्टेज आणि रोमहर्षक आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पहिला सत्र आपण पाहतोय काहीशा गुणांना आघाडीवरती कर्दीचा संघ आहे, तरी या ठिकाणी जालगावचा संघ पलटवार करेल. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. चालू सामना मध्यंतरासाठी थांबेल. पाहूया मध्यंतरापर्यंत या ठिकाणी दुसऱ्या सत्राला सुरुवात होतीये. पहिल्या सत्राच्या समाप्तीकडे आपण ज्या ठिकाणी जेव्हा गेलो त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर कर्देचा संघ या ठिकाणी आघाडीवरती आहे. दुसऱ्या सत्रातील खेळाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे आणि दुसऱ्या सत्रातील पहिली चढाई श्री हनुमान कर्दे या संघाच्या बालाजी कंस्ट्रक्शन अँड अर्थ मूव्हर्स चोपा यांचे प्रतिनिधी युवराज चव्हाण इथे उपस्थित झालेत. मी विनंती करतो मंडळाचे आमचे सभासद राजेंद्र पवार, आपण त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करायचं आहे.
आपल्याला पण त्या रेडवाली देते या ठिकाणी पुन्हा एकदा श्रेयस या खेळाडूला आपण पाहतोय जर्सी क्रमांक 3 शांत सेमी खेळ करेल। या ठिकाणी दोन्ही संघ जर आपण पाहिले तर थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न करतायत। राजा बाबिड या खेळाडूला टॅकल केले गेले, तो देखील बॅकलाईनच्या पाठी आहे। आकाश बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळतो, ओंकार हा खेळाडू देखील बॅकलाईनच्या पाठी आहे। महालक्ष्मी जालगाव संघाचे महत्वपूर्ण 3 खेळाडू बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळत आहेत। या खेळाडूने रिवाइव्ह करण्याचं काम करावं लागेल महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून। या ठिकाणी तिसरी चढाई थर्ड रेड जर्सी क्रमांक 10 हा खेळाडू सज्ज होतोय करते संघाच्या माध्यमातून। समोर 4 खेळाडूंचा डिफेन्स आहे। 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती डाव्या कॉर्नरवरती साचवण्याचा प्रयत्न केला जातोय। या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स, अगदी दोन्ही अँगल वरती या ठिकाणी मात्र डाईव्ह केली जाते। डिफेन्स मार्क वरती चांगली कामगिरी, गुणाशी कामाई केली जाईल महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये। ओमकार या खेळाडूला रिवाइव्ह मिळालाय, तो लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय, डिफेन्स मार्क वरती भूमिका बजावेल। परंतु जर्सी क्रमांक 5 या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे, परंतु डिफेन्स पुन्हा एकदा सक्सेसफुल होईल करते संघाच्या माध्यमातून। जर्सी क्रमांक 1 हा कोपरा रक्षक या ठिकाणी अँकर होल्ड केलाय, सक्सेसफुल झालाय आणि मिळालेला डिफेन्स टीमचा सपोर्ट या ठिकाणी आपण पाहतोय। तर गुणाची कमाई पुन्हा एकदा करते संघासाठी केली जाते। कधी गुणाची कमाई जालगाव संघासाठी होते तर कधी गुणाची कमाई करते संघासाठी सातत्याने होताना पाहायला मिळते। चांगल्या दर्जाचा खेळ दोन्ही संघ या ठिकाणी मात्र सादर करतायत। चालू सामना संपताच यानंतर दुर्गादेवी मुरुड आणि त्यांच्या विरोधामध्ये खेमराज हरणे असा सामना तुमच्या समोर खेळवला जाईल। दुर्गादेवी मुरुड खेमराज हरणे, आपण तयार राहायचंय, तुम्हाला तिसरा आणि अंतिम पुकार मिळताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा डिफेन्स एकवटतोय, गुणाची कमाई केली जाते, बोनस गुणाची कमाई जालगाव संघाच्या खात्यामध्ये होईल। तर डिफेन्स मार्क वरती एका गुणाची कमाई करते संघासाठी होते। या ठिकाणी पुन्हा एकदा जय जाधव 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर डिफेन्स एकवटलाय, सक्सेसफुल होतोय डिफेन्स, सुपर टॅकल सक्सेसफुल झालाय, 2 गुणाची कमाई होईल जालगाव संघाच्या खात्यामध्ये। तिसऱ्या संख्येवरती करतेचा संघ आहे, दुसऱ्या सत्रातील हा खेळ तुमच्या समोर सुरू आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये देखील आपण पाहतोय तर महत्वपूर्ण आघाडी ही करते संघाकडे पाहायला मिळते। हॅलो, विकासजी पालटे इथे उपस्थित झाले, कृपया आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। विकासजी पालटे। या ठिकाणी करते संघाच्या माध्यमातून थोडासा शांत सेमी खेळ करण्यासाठी खेळाची जी गती आहे ती गती कुठेतरी थोडीशी स्लो करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय। जर्सी क्रमांक 28 या खेळाडूच्या माध्यमातून 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। माघारी परतलाय प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 9 महत्वपूर्ण चढाईपट्टू जालगाव संघाचे बॅकलाईनच्या पाठी बेंचवरती पाहायला मिळत आहेत। रिवाइव्ह करावं लागेल या ठिकाणी जालगाव संघाच्या माध्यमातून। तर 3 महत्वपूर्ण डिफेंडर आहेत महालक्ष्मी जालगाव संघासाठी गेले अनेक स्पर्धा जे प्रामुख्याने डिफेंडरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात, असे 3 मुख्य डिफेंडर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। डिफेन्स करतील या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स झालाय, 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सक्सेसफुल टॅकल सुपर टॅकल झाला आणि 2 गुणाची कमाई पुन्हा एकदा जालगाव संघासाठी। या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई राजा बाबिड या खेळाडूला 5 रन केले गेले। डावखुऱ्या शैलीचा चढाईपट्टू अगदी स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती गोल बचावून काही टिपण्याचा प्रयत्न आहे, डिफेन्स एकवटलाय पुन्हा एकदा वेगाने या ठिकाणी मात्र आपण पाहतोय गुणसंख्येवरती पुढे सरकताना पाहायला मिळतोय। जर्सी क्रमांक 28 करते संघाचा खेळाडू शांत सेमी खेळ करतोय, मध्य रेषेवरती स्थिरावलाय, मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न, शेवटची काही सेकंद रिमेनिंग असताना या ठिकाणी माघारी परतला।
या ठिकाणी जर्सी क्रमांक 28 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये नजरेचा कटाक्ष या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षणावरती टाकला जातोय. पुन्हा एकदा शांतसेमी खेळ पूर्णपणे 30 सेकंदाचा वापर करण्याचा प्रयत्न या खेळाडूच्या माध्यमातून केला जातोय. या ठिकाणी थर्ड रेटची प्रतीक्षा दोन्ही संघांना असेल, कारण आपण पाहिलं तर 2-2 सड्या आतापर्यंत एमटी राहिल्या आहेत आणि त्यानंतर येणारी तिसरी चढाई पाहायला मिळते. धोक्याची चढाई जर्सी क्रमांक 7 जय जाधव या खेळाडूच्या खांद्यावरती या ठिकाणी जबाबदारी दिली गेली. कर्दे संघाच्या माध्यमातून आपल्या उंचीचा पुरेपूर वापर केला जाईल. या ठिकाणी मल्टी पॉइंट रेड 2 गुणाची कमाई. जय जाधव हा खेळाडू सक्सेसफुल ठरतोय. गुणाची कमाई केली जाते. 2 गुणांना पुन्हा एकदा कर्दे संघ या ठिकाणी मात्र पुढे सरकेल आणि महालक्ष्मी जालगाव संघ पुन्हा एकदा ऑल आउटच्या उंबरठ्यावरती. ना बस हरचंद मामा चौगले इथे उपस्थित झाले. मी महेंद्र घाणेकर यांना विनंती करतो हरचंद मामा चौगले यांचा श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. महेंद्र घाणेकर. या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 28 या खेळाडूला आपण पाहतोय. शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कुठल्याही पद्धतीची घाई गडबडी या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. प्रत्युत्तर म्हणून राजा बांबीड निदान रेषा ओलांडली, लगेचच माघारी परतलाय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं असतील. गुणफलकाकडे जाऊया. 17 गुणांवरती खेळतोय जालगावचा संघ, तर 29 या गुणसंख्येवरती खेळतोय कर्देचा संघ आणि त्यानंतर अजून काही गुणांची कमाई होईल. पुन्हा एकदा एक मल्टी पॉइंट रेड श्रेयस या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 गुणाची कमाई कर्दे संघाच्या खात्यामध्ये. आज मात्र पुन्हा पूर्णपणे बॅकफुटला या ठिकाणी पाहायला मिळतोय. जालगावचा संघ पलटवार करू शकला नाहीये. कर्दे संघानं संपूर्णपणे डॉमिनन्स गाजवला. अगदी सुरुवातीच्या मिनिटापासूनच आपण पाहतोय तर चांगल्या दर्जाचा खेळ करत बलाढ्याच्या जालगाव संघाला बॅकफुटला ढकललंय. या ठिकाणी अजून एका गुणाची कमाई होतीये. कर्दे संघ अजून एका गुणाला पुढे सरकेल. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे असतील. चालू सामना संपताच यानंतर होणारा सामना असेल दुर्गादेवी मुरुड आणि त्यांच्या विरोधामध्ये खेमराज हरणे. तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी दुसरा पुकार दिला जातोय. दुर्गादेवी मुरुड खेमराज हरणे. तिसरा आणि अंतिम पुकार मिळताच आणि मैदानावरील सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. खूप वेळानंतर आपण पाहिलं तर प्रथमेश हा खेळाडू सक्सेसफुल झाला. गुणाची कमाई करतोय. एका गुणाने या ठिकाणी पुन्हा एकदा गुणफलक पुढे सरकत आहे. परंतु जालगाव संघाला कमबॅक करायचा आहे तर सातत्याने मल्टी पॉइंट रेड करावे लागतील. पंचांच्या माध्यमातून शेवटची काही मिनिटांचा खेळ बाकी असं देखील सांगण्यात आलंय. तर दुसऱ्या बाजूने कर्दीचा संघ पुन्हा एकदा थोडासा स्लो खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे असतील. हॅलो, दुर्गादेवी मुरुड वरचे खेमराज हरणे. आपल्याला दुसरा पुकार खेमराज हरणे दुर्गादेवी मुरुड. या ठिकाणी पुन्हा एकदा प्रथमेश
बोनस गुण घेण्याचा प्रयत्न करतोय, सक्सेसफुल होईल. अगदी फास्ट रेड या ठिकाणी पाहायला मिळते. सुरुवातीच्या 10 सेकंदामध्येच बोनस गुणाची कमाई करून आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालाय. प्रत्युत्तर म्हणून जय जाधव. आज मात्र चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळाला. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. सातत्याने मल्टी पॉइंट रेड जयने देखील केले. आपल्या संघासाठी मुख्य भूमिका बजावली या खेळाडूंना. आज कर्दे संघ विजयाच्या दिशेने अगदी वेगाने या ठिकाणी अग्रेसर होतोय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 5 प्रथमेश या खेळाडूला आपण पाहतोय. आक्रमण करेल. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे. या ठिकाणी श्रेयसच्या माध्यमातून सक्सेसफुल अँगल पाहायला मिळतोय. मिनिट या ठिकाणी दिला जातोय आणि तिसरी चढाई असेल. जय जाधव या खेळाडूला पुन्हा एकदा आपण पाहतोय. कर्दे संघाच्या माध्यमातून पाचारण केलं जात आहे. या ठिकाणी सामना थोडासा एकतर्फी. कर्दे संघानं संपूर्णपणे डॉमिनन्स गाजवला या मॅच मध्ये. या ठिकाणी सुपर टॅकल सक्सेसफुल झालाय. 2 गुणाची कमाई होतीये जालगाव संघाच्या खात्यामध्ये. अगदी शेवटच्या काही मिनिटांमध्ये येत असताना थोडासा आक्रमक खेळ पाहायला मिळाला, परंतु कर्दे संघ या ठिकाणी पुन्हा एकदा फोन करून कमी येईल गुणाची कमाई करतोय. आणि या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा आलाय. चालू सामना संपतोय. चालू